दुखापती नेमक्या कशा सुरू आहेत ते आपण बघणार आहोत। दहशतवादी राष्ट्राची ओळख असलेल्या पाकिस्ताननं भारतावर हमासच्या पद्धतीने हल्ला केला। वेगवेगळी शहरं ड्रोनच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला। हमास आणि पाकिस्तानच्या ISIची हात मिळवणी उघड झाली आहे। तर दुसरीकडे हमासचा शत्रू इस्रायल हा भारताचा मित्र आहे। त्यामुळे भारत पाकिस्तानच्या युद्धभूमीवर इस्रायल आणि हमासची ही लढाई सुरू झाली आहे। पाकिस्तानकडून गुरुवारी भारतातल्या शहरांवर ड्रोन आणि मिसाईलनं हल्ले करण्यात आले। पाकिस्ताननं जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थान या 3 राज्यातील शहरांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला। जम्मू, होशियारपूर, सतवारी, सांबा, आरएसपुरा, अनिया, पठाणकोट आणि जैसलमेर ही शहरं पाकिस्तानच्या निशाण्यावर होती। पाकिस्ताननं हमासच्या पद्धतीनं गुरुवारी भारतावर ड्रोन हल्ले केले। पाकिस्तानच्या ISI आणि हमासची जवळी मागील काही महिन्यांपासून वाढली आहे। पाकिस्तान हल्ल्याच्या आधी हमास आणि ISIनं POK मध्ये कट रचला होता। पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारतीय शहरांवर हमासच्या पद्धतीनं ड्रोन हल्ले करण्यात आले। हमासच्या पद्धतीने म्हणजे जर तुम्ही पाहाल तर जसा इस्रायलवरती हमासने जो हल्ला केला होता तशाच पद्धतीने हा हल्ला करण्यात आला। कारण टार्गेट पाहाल तर टार्गेट काय होतं, सिव्हिलियन्स, अनआर्म टार्गेट, मोस्ट वल्नरेबल एरियामध्ये आणि स्पेशली बेस्ड ऑन द रिलिजन। कारण तिथे इस्रायलींच्यावरती होतं आणि इथे त्यांनी हिंदूंच्यावरती हल्ला केला आणि एरिया पण त्याने असा सिलेक्ट केला होता जिथं आर्मीचा प्रेझेन्स नव्हता। हमासने 2 वर्षापूर्वी इस्रायलवर असाच हल्ला केला होता। हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हल्ला करून 1200 नागरिकांची हत्या केली होती। पॅराग्लायडिंगचा वापर करत हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला होता। हमासच्या दहशतवाद्यांनी त्या भीषण आणि क्रूर हल्ल्याचं गोप्रो टेक्नॉलॉजीचा वापर करून बॉडी कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग केलं होतं। हमासच्या याच पद्धतीचा वापर पहलगाम हल्ल्यातही करण्यात आला होता। पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हमास आणि इसिस ज्या क्रूरतेनं हत्या करतात त्या प्रकारे पर्यटकांना ठार मारलं होतं। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांच्या आकांना क्रूर हत्येचं लाईव्हही दाखवलं होतं। गोप्रो टेक्नॉलॉजी काय असते ते आता पाहूयात। गोप्रो हा डोक्याला, हेल्मेटला लावला जातो। हमास प्रमाणेच इसिसचेही दहशतवादी हल्ले आणि हत्या करताना बॉडी कॅमेराचा वापर करून लाईव्ह करतात आणि थेट डोक्यात गोळी झाडून हत्या करतात। बेसिकली त्यांना काय करायचं होतं की याच्यात एक असा एक फार मोठा इम्पॅक्ट, छोट्या ॲक्शननी एक फार मोठा इम्पॅक्ट निर्माण करायचा होता। तो त्यांना साध्य झाला होता, पण अर्थात त्याचे आफ्टर इफेक्ट्स जे झाले आहेत ते आता पाकिस्तानवरती तुम्हाला दिसतात आहे। हमास आणि इसिसच्या दहशतवाद्यांचं क्रौर्य जगानं पाहिलंय। इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमासचा अनेक वर्षापासून गाझा पट्टीत संघर्ष सुरू आहे। दहशतवादी संघटना हमास पाकिस्तानच्या ISIच्या दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी झाली आहे। तर भारताचा मित्र राष्ट्र असलेला इस्रायलचं अनेक क्षेत्रात भारताला सहकार्य लाभतंय। त्यामुळे गाझा पट्टीत संघर्ष करणाऱ्या इस्रायल आणि हमासचा संघर्ष आता भारत पाकिस्तानच्या रणभूमीतही सुरू झालाय। मात्र दहशतवाद्यांना मातीत मिळवण्यासाठी भारत सक्षम आहे। त्यामुळेच दहशतवादी पाकिस्तानचं आता काउंटडाऊन सुरू झालंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।